विनायक दामोदर सावरकर यांना स्वातंत्र्यवीर ही उपाधी प्राप्त आहे. मात्र कट्टर राष्ट्राभिमानी, प्रतिभावंत साहित्यिक, बुद्धिमान विचारवंत, निरलस स्वार्थत्यागी देशभक्त, संवेदनशील कवी या सर्व विशेषणांप्रमाणेच निखळ विज्ञाननिष्ठ ही उपाधी ही अत्यंत आवश्यक आहे. शतपैलू सावरकरांच्या व्यक्तिमत्वातला निव्वळ विज्ञाननिष्ठता हा एकच पैलू आज आपण अगदी संक्षिप्त विचारात घेणार आहोत. सनातन हिंदू धर्माचे कडवे अभिमानी असूनही बावन कशी विज्ञाननिष्ठता असणं हे त्यांचं एक वैशिष्ट्य. पण या पैलूकडे एकतर आंधळेपणाने पाहिलं गेलंय किंवा विपर्यास तरी केला गेलाय. मुळात सावरकरांचा दृष्टिकोन याबाबत कसा होता हे लक्षात घेतलं की आम्हाला कळतं की घेतले व्रतन हे आम्ही अंधतेने लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे बुद्ध्याची वाण धरिले करिहे सतीचे ही त्यांची वृत्ती होती. अंदमानच्या कारागृहातून सशर्त मुक्तता झाल्यानंतर 1937 पर्यंतच्या कालखंडात ही विज्ञाननिष्ठता सावरकरांची वारंवार आपल्याला अनुभवता आली. त्यांची समाज सुधारकाची भूमिका ही अत्यंत सक्रिय स्वरूपाची होती, बोलगेवडेपणाची नव्हती. या पैलूचं दर्शन आपल्याला तिथे घडलं. अर्थात सावरकरांची विज्ञाननिष्ठता अगदी पहिल्यापासून होती हेही लक्षात घ्यावं लागतं. अंदमानच्या कारागृहातही याचं प्रत्यंतर सर्वांना आलं होतं. मुस्लिम कैदी हिंदू कैद्यांच्या अन्नाला स्पर्श करायचे आणि मग हिंदू कैद्यांना उपाशी राहायला लागायचं. सावरकरांनी हिंदू कैद्यांचा पूर्ण दृष्टिकोन त्याच्यात बदलून दिला आणि हे विज्ञाननिष्ठतेच्या आधारे त्यांनी केलं हे लक्षात घ्यावं लागतं. केवळ प्रयोगशाळेत जाऊन विज्ञानाचे प्रयोग करणं म्हणजे विज्ञाननिष्ठता नव्हे, तर प्रत्येक गोष्ट शास्त्रीय कसोटीवर पाहणं, घासून पाहणं आणि मग त्यावर विश्वास ठेवावा लागणं, तर्कशुद्ध आधार त्याला देणं ही खरी विज्ञाननिष्ठता आहे. मुळात विज्ञाननिष्ठा या शब्दाची आणि या संकल्पनेची व्याख्या काय हे जर आपल्याला लक्षात घेतलं तर आपल्याला हा मुद्दा स्पष्ट होतो. प्रत्येक गोष्ट स्वीकारण्यापूर्वी बुद्धीची कसोटी त्याला लावणं, तर्कवाद लावणं, तशी मानसिकता बाळगणं आणि हा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणं हे सावरकरांचं वैशिष्ट्य होतं. स्वतः या विषयासंबंधी सावरकरांचा दृष्टिकोन नेमका कसा होता हे समजून घेतलं पाहिजे. मुळात विज्ञान हे शाप किंवा वरदान स्वतः नसतं, त्याचा उपयोग आम्ही कसा करतो यावर ते अवलंबून आहे. आणि म्हणून श्रुती स्मृती पुराणोक्त अशाच फक्त धर्मावर आधारित आपला धर्म असता कामा नये, या तत्वावर फक्त धर्म नको, प्रत्येक गोष्ट तर्कवादावर लावावी हा सावरकरांचा आग्रह होता. पण वैशिष्ट्य लक्षात घ्यावं लागतं. सावरकरांनी विज्ञानाची कास ही धरली ही प्रखर राष्ट्रवादाच्याच आधारावर होती हे सर्वात महत्वाचं आहे. आहार निद्रा भयमैथुनंच सामान्यमेतत् पशुभिर नराणाम पण बुद्धिही तेषाम अधिको विशेषो बुद्धिविहीनः पशुभिः समानः. याप्रमाणे आहार, निद्रा, भय आणि मैथुन या चारही गोष्टी सर्व प्राण्यांमध्ये आढळून येतात. मात्र बुद्धी हा गुणविशेष जो आहे त्यामुळे मानव सर्वश्रेष्ठ ठरला. मग ही बुद्धी एखाद्या जुन्या धर्मग्रंथाला किंवा पोथीला किंवा देवतेला किंवा प्रेषिताला जर गहाण ठेवली आणि विचार करण्याचं सोडून दिलं तर धार्मिक कट्टरता वाढत जाईल आणि ती व्यक्ती आणि समाजासाठी राष्ट्रघातकही ठरेल हा इशारा सावरकर द्यायचे. धर्मग्रंथावर समाज उभा करण्याचे दिवस आता गेले, आता विज्ञाननिष्ठ विचारांची कास धरली पाहिजे असं आग्रही प्रतिपादन सावरकर नेहमी करत असत. शस्त्रेण रक्षिते राष्ट्रे शास्त्र चिंता प्रवर्तते हे तत्व सावरकर अत्यंत आग्रहीपणाने मांडत असत. या संदर्भात त्यांनी आपल्या देवादिकांचंही उदाहरण दिलं होतं. आपले सर्व देव शस्त्रसज्ज आहेत, मग आम्ही दुर्बल का? हा फार मोठा युक्तिवाद, प्रभावी युक्तिवाद सावरकरांनी नेहमी केला आणि तो कोणालाही खोडून नव्हता काढता आला. सावरकरांनी यंत्रवादाचा नेहमीच पुरस्कार केला आणि त्याबाबत उपस्थित केल्या गेलेल्या सर्व आक्षेपांना सावरकरांनी अत्यंत समर्पकपणाने उत्तरं दिली. यंत्रवादामुळे बेकारी होत नाही, बेरोजगारी ही केवळ विषम वाटपामुळे होते हे सावरकरांनी आग्रहाने सांगितलं. असंख्य खुळसट रूढी परंपरा यावर सावरकरांनी गाढ्या व्यासंगी वृत्तीने प्रहार जोरदार केले. मग स्पर्शबंदी असेल, रोटीबंदी असेल, बेटीबंदी असेल, समुद्रबंदी असेल, अशा बंदींच्या विरोधात सावरकरांनी आग्रहीपणे भूमिका घेतली. सत्याचा शोध ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, त्यामुळे बुद्धिनिष्ठा आणि विवेकनिष्ठा हे आग्रहीपणाने मुद्दे सावरकरांनी मांडले होते हे लक्षात येतं. सावरकर वाचाळवीर नव्हते, ते सर्वार्थाने कृतीवीर होते. जात्युच्छेदनासाठी रत्नागिरीत त्यांनी सहभोजनाचे कार्यक्रम घेतले आणि धर्माचं स्थान हृदय आहे, पोट नव्हे असं प्रतिपादन त्यांनी सक्रिय पद्धतीने लोकांना पटवून दिलं. दैववादावर सावरकरांनी कडाडून हल्ला चढवला होता, मात्र हे अत्यंत तर्कनिष्ठ पद्धतीने
आणि बुद्धीच्या आधारावर सावरकरांनी समाजाला सर्व पटवून दिलं होतं. सावरकर विज्ञाननिष्ठ होते पण धर्मविरोधी नव्हते, हे आवर्जून सांगावं लागतं आणि हे पटवून द्यावं लागतं. हिंदू धर्मातला वैज्ञानिक दृष्टिकोन अधोरेखित करताना सावरकर म्हणतात, असतोमा सद्गमय, तमसोमा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतम गमय, हे सर्व म्हणणारा आणि सत्यमेव जयते म्हणणारा हा धर्म विज्ञानाच्या विरोधात कधीच जात नाही, तो विज्ञानाला पूरक आहे, हे सावरकर आग्रहीपणाने मांडायचे. हे आम्ही समजून घ्यावं, ही सावरकरांची आग्रही भूमिका होती. वरम जनहितम ध्येयम केवला न जनस्तुती, हे सावरकरांचं ब्रीद वाक्य होतं. केवळ दैववादावर आंधळी निष्ठा ठेवणं चुकीचं आहे, एवढंच नव्हे ते अनर्थकारकही आहे. हे सावरकरांनी निखळ बुद्धिनिष्ठ आणि तर्कशुद्ध विचारांच्या आधारे समाजाला पटवून दिलं होतं. अन्य समाज सुधारकांपेक्षा सावरकर पूर्णपणे वेगळे होते. हिंदू धर्माचा त्यांना कमालीचा अभिमान होता. हे घर माझं आहे आणि म्हणून त्यामध्ये दुरुस्ती करणं ही माझी जबाबदारी आहे, ही सावरकरांची हिंदुत्वाकडे आणि धर्मसुधारणेकडे पाहण्याची ही फार मोठी भूमिका होती. माझे जे विचार आहेत हे आत्ता पटणार नाहीत, पण काही वर्षांनी ते पटतात, हे सावरकर सांगायचे. आज ती अनुभूती आम्हाला येते की सावरकरांचे विचार त्यावेळी कदाचित अनेकांना पटले नसतील, पण सावरकरांची विज्ञाननिष्ठता आज सर्वांच्या लक्षात येते. आणि निश्चितपणाने हिंदू धर्माचा अभिमान बाळगून मी हिंदू आहे हे छाती टोकपणे जगाला सांगून, माझ्या धर्मामध्ये जर काही कुप्रथा शिरल्या असतील, जर काही वाईट परंपरा चाली रीती जर असतील, तर त्या दुरुस्त करण्याची ही जबाबदारी माझीच आहे. आणि याच भूमिकेतून सावरकरांनी निश्चितपणाने आग्रहीपणाने ही समाज सुधारकाची आणि विज्ञाननिष्ठतेची भूमिका घेतली होती, हे आम्हाला विसरून नाही चालता येणार. काही समाज सुधारक विज्ञाननिष्ठतेच्या नावाखाली हिंदू धर्माला बदनाम करायला बघतात. सावरकर त्यात ते नव्हते. हा धर्म माझा आहे, हा समाज माझा आहे, हे राष्ट्र माझं आहे आणि म्हणून याची दुरुस्ती करण्याची जबाबदारी माझीच आहे, ही सावरकरांची अत्यंत सकारात्मक आणि स्वागतार्ह भूमिका होती, हे लक्षात घेतलं पाहिजे. आज 26 फेब्रुवारी आहे, सावरकरांचा आत्मार्पण दिन आहे. सावरकरांना आत्मार्पण दिनाच्या निमित्तानं जर आम्हाला खऱ्या अर्थानं भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करायची असेल, तर सावरकरांचा थोडासा अवघड वाटणारा पण हा विज्ञाननिष्ठतेचा दृष्टिकोन आम्ही अंगीकारला पाहिजे, यात कोणताही संदेह नाही. जर आम्ही देखील प्रत्येक गोष्ट जीवनातली विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनावर आधारित ठेवून स्वीकारायचा प्रयत्न केला, तर सावरकरांना खऱ्या अर्थाने त्यांच्या आत्मार्पण दिनाच्या निमित्तानं ही समर्पित केलेली फार मोठी श्रद्धांजली ठरेल आणि सावरकरांना देखील आमचा अभिमान निश्चितपणाने वाटेल, यात कोणताही संदेह नाही. बस आजपासून आपण याच निर्णयाला निश्चितपणाने ठाम राहूया की सावरकरांना जी अभिप्रेत विज्ञाननिष्ठता आहे, ही विज्ञाननिष्ठता मी माझ्या जीवनात प्रत्येक क्षणाला अंगीकारेन. आणि सावरकरांना जसं जीवन अभिप्रेत आहे, सावरकरांना जशी धर्माची वाटचाल, राष्ट्राची वाटचाल अभिप्रेत आहे, अशाच प्रकारची वाटचाल मी यापुढे करत राहीन. एवढा निश्चितपणाने आम्ही जर प्रण केला, तर तो खऱ्या अर्थाने सावरकरांना आवडणारा असा आमचा प्रण असेल. सावरकरांना या निमित्ताने शतशः अभिवादन. धन्यवाद.